लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू, एकत्र येण्यातील पॉझिटिव्ह बाजू मी बघतो. मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं भाष्य. पहलगाममधील हल्लेखोर सापडत नाही हे सरकारचं अपयश. सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा. बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्धार मेळावा. सकाळी 10 वाजता होणार मेळाव्याला सुरुवात. मुंबईत आज शासन आपल्या दारी उपक्रम. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गोरेगावच्या नेस्को हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर. शिंदेंच्या हस्ते आज अनेक कार्यक्रम. सकाळी 11 वाजता अंधेरीतील मनपा रुग्णालय आणि मार्केटचं भूमिपूजन, तर दुपारी 12 वाजता शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा. चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आज पाठपूजन सोहळा. संध्याकाळी 4 वाजता सोहळा पार पडणार. मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा. जायकवाडी धरणात 77.61% पाणीसाठा, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरसह अनेक विभागात टँकरने पाणी पुरवठा. रत्नागिरीच्या समुद्रात एकाच कुटुंबातील 4घांचा बुडून मृत्यू. 4घांपैकी 2 बहिणी मुंब्रातील रहिवासी. आरेवारे येथील पर्यटनासाठी आले होतं कुटुंब. पंतप्रधान मोदी या आठवड्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर. द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. 23 ते 26 जुलै दरम्यान मोदी ब्रिटनमध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.